शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध व तसेच भारतीय राजघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या चरणी त्रिवार वंदन करतो। तसेच तमाम भारताची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेस माझा त्रिवार वंदन। तसेच भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष दादर चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्यांचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या पावनशीत माझा विनम्र अभिवादन। तसेच भारतीय बौद्ध महासभेचे संरक्षणाधिकारी महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या वायुगतीने चालणाऱ्या धम्मकार्यास माझा त्रिवार वंदन व तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या कार्यास सविनय जय भीम व तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास माझा सविनय जय भीम। आज दिनांक 7 रविवार ही भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्त सिद्धार्थनगर येथे लिंबोनी बुद्ध विहार येथे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। वर्षाच्या काळामध्ये आजचा हा 12वा पूल आहे। याच्यामध्ये अगदी विषय काय आहे म्हणजे भाद्रपद पौर्णिमा व त्याच्यानंतर अधोगतीचे कारण म्हणजे पराभव सूत्र माणसाची अधोगती कशी होते या विषयावर आज बोलायचे असते। तर मी थोडक्यामध्ये अधोगतीचे कारणे तुम्हाला लवकरात लवकर दाखवीन। अधोगती ज्याची होते ज्याचे पंचशील पाळत नाही, ज्याच्या घरामध्ये धम्माचं आचरण नाही त्याची अधोगती होते। भगवान बुद्धाने म्हणले ज्याला पंचशील पाळते त्याला कधीच कमी पडणार नाही। असं तर दुसरेही म्हणतात हमारे पास तो बहुत पैसा है, आमच्या जवळ सर्वच काही येते। दुसऱ्याचे मुंड्या मोडून पैसे येण्यामध्ये ते आनंद नसते, ते बाह्य आनंद आहे। जेव्हा तुम्हाला अंतर्गत आनंद पाहिजे तर तुम्ही पंचशील मध्ये राहावं लागते, 4 आर्य सत्य ओळखावं लागते, अष्टांगिक मार्गाचं ध्यान ठेवावं लागते व उपोषण करावं लागते, 10 पारमिता सांभाळावं लागते, तेव्हा तुम्हाला करेक्ट आनंद भेटते, त्याला आनंद म्हणतात। आजच्या या विषयावर एक छोटस उदाहरण सांगतो। याचे वाणीवर याच्या चालण्यावर छोटीशी कहाणीमध्ये एक राजा होता, त्याला एक जवान होता, त्याच्यानंतर एक मंत्री होता। राजांनी शिकारीला गेले, ताण लागली, तिथं कोणी पाणी देईना, एक झोपडी होती, ते होती आंधळ्याची। मग राजाने जेव्हा ऑर्डर केला तेव्हा सैनिकांना गेलं की पाणी मागण्यासाठी, पण ज्या सैनिकाची भाषा प्रत्येकाची भाषा वेगळी वेगळी असते, म्हणून सैनिक त्या आंधळ्या माणसाला काय म्हणते, अरे कोण आहे घरामध्ये, बाहेर ये, राजाला ताण लागली पाणी दे। तेव्हा तो आंधळा काय म्हणतो, मी तुला पाणी देणार नाही। म्हणजे आजकालच्या काळामध्ये कोण कुणाला कमी नाही, आपली वाणी छान राहायला पाहिजे। मग तसंच मंत्री भी गेला, त्याच पद्धतीने बोला, मग तो आंधळा म्हणतो मी पाणी देणार नाही, काय करसास करून घे। मग राजाला समजलं, राजा हुशार होता, राजा म्हणजे हुशारच असते। राजा मला या दोघांच्या वाणीमध्ये काहीतरी फरक आहे, म्हणून राजा त्या आंधळ्यापाशी जाते, पहिले त्याला नमन करते, जय भीम करते, नमस्कार करते, मग तो नमस्कार करते आणि ते आंधळा म्हणजे नमस्कार करताच राजाला माहित होते की ते आंधळा आहे म्हणून। अरे इथं आमच्या माणसाचं चुकलंय, ते आंधळा आहे, त्याला कोण सैनिक आहे आणि कोण मंत्री आहे त्याला माहित नाही। मग जवळ बसतात, हातात हात देतात, लेकरे बाळ खुशाल आहेत का, सर्व खुशाल आहेत का, मग तुमचे उपचार का केले नाही, हे सर्व विचारता ते आंधळा पगळून जाते। राजा बुद्धिवान म्हणजे त्याच्या वाणीमध्ये जे मधुरता आहे त्या वाणीमुळे ते पिघळून जाते। मग म्हणते तेवढे सांगून बरं आता मी चालतो, नाही त्यांनी म्हणते आंधळा म्हणते तुम्ही माझ्या घरला आलात, एक गिलासभर पाणी तरी पिऊन जा। म्हणून बौद्ध धर्मामध्ये आपल्या वाणीवर सुद्धा आपण क्षमता ठेवावी लागते, जोर द्यावा लागते। तोंड आहे म्हणून कधी कुणाला कसल्याच प्रकारची वाणी वापरायची नाही। बौद्ध धर्माची वाणी जेवढं मधुर आहे, जेवढं मोळाच्या मधासारखं गोड आहे, तेवढं तशीच वाणी वापरायची, हे बौद्ध धर्माची आचारसंहिता आहे। एवढं सांगून इथंच थांबतो। जय भीम। జై భీమ్। ఈ భాద్రపద పౌర్ణిమలో భాగంగా ఈరోజు తేదీ 7 సెప్టెంబర్ 2025 నాడు సిద్ధార్థ్ నగర్ భైన్సాలో ఈ యొక్క వర్షవాస కార్యక్రమాన్ని మన సిద్ధార్థ్ నగర్ మహిళా మండలి గారు
వారు స్వయంగా కష్టపడి ఇంటింటికి తిరిగి ఈ కార్యక్రమాన్ని నిర్వహించారు. వారికి నా యొక్క మనస్ఫూర్తిగా అభినందనలు తెలియజేస్తున్నాను. మరియు ఈ యొక్క వాస యొక్క ముఖ్య ఉద్దేశం అక్కడ ఏమంటే, ఈ యొక్క మన సమాజంలోని ఈ యొక్క శ్రామిణులు, కేంద్ర గురువులు మరియు నెక్స్ట్ మన ధమ్మ గురువులు అందరు వచ్చేసి వారి అభిప్రాయాలను అక్కడ ఏమంటే అందరిని వ్యక్తపరుస్తూ అందరినీ బౌద్ధ ధర్మం యొక్క ప్రసారాన్ని చేయడానికి వారి వంతు సమిష్టిగా కృషి చేస్తూ అందరినీ ఒక బుద్ధిజం యొక్క మెసేజ్ని అక్కడ ఏమంటే అందరూ తీసుకొని వెళ్ళాలని వారి యొక్క అభిప్రాయాలు తెలియజేయడం. అందువల్ల అక్కడ ఏమంటే వాళ్ళందరికీ నా యొక్క మనస్ఫూర్తిగా నేను అభినందిస్తూ మరి అందరికీ ధన్యవాదాలు తెలియజేస్తున్నాను. జై భీమ్, జై బుద్ధ, జై भारत. विजय महालाचा संघर्ष महिला मंडळ तर्फेनं सगळ्या महिला मंडळात सप्रेम जय भीम. आम्ही वर्षाचा कार्यक्रम करता, सगळे महिला मंडळ मिसळून पट्टी करता आणि आमचे सगळे महान माणसं बी आमच्या पाठीमागे राहतात आणि आम्हाला सर्वच कार्य करता आम्ही करता. हे मूर्ती सुद्धा आम्हीच आणलेली आहे. सगळं आम्ही काम करता, सगळे मिसळून सनी आमच्या सिद्धार्थनगर मधले सगळे महिला मंडळ आणि पुरुष मंडळी सुद्धा जय भीम सगळे बोल सर्वेला जय भीम. आम्ही 10 वर्षापासून भारतीय बौद्ध महासभेमध्ये हिंडत्या, पण पहिल्यांदा आल्या या विहारला. पक्कदा आल्या पण इथं आल्या नव्हत्या. सावधान. अगरबत्ती धरा थोड़ा तेज कर थोड़ा सा पंचशील धम्मचक्र को जनरल सलामी देगा. स्वागत. जय भीम, जय भीम, जय भीम. तो दोरी हातात जवळ घेऊन बाळा ते कॅन्डल लागते दोरीला. वज्र संगात कायस अंगीरसतादिनो छब्बितो छब्बे अखिनो चित्तठाने हिरसियो चित्तवनानि चरन्ति अनंत काल भूतके वज्र संगात कायस अंगीरसतादिनो मत्सलोहित अखिने रत्तठाने हिरसियो रक्तवर्णानि चरन्ति अनंत काल भूतके वज्र संगातकायस अंगीरसतादिनो अट्टदन्ते हि अक्किनो श्वेतठाने हिरस्यो श्वेतवर्णानि चरन्ति अनंत काल भूतके
वज्रसंगात कायस अंगिरस तादिनो तेस तेस हिरण्यस अंगिरस तादिनो येव सर्वनरस्ति निचरन्ति दिस अनंतो पंचरंगी ध्वजाचा बुद्धं नमामि साहेब म्हणा
आहे मी ते इमानदारीने पार पाडावं आणि मी पण त्या बौद्ध धर्माच्या विचारधारेप्रमाणे वागावं अशी बाबासाहेब आंबेडकरांची एक विचारधारा होती आणि आपण त्या विचारधारेप्रमाणे चाललं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म आपल्याला दिला म्हणजे आपल्याला काय स्वीकारायला सांगितलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला म्हणजे काय सोडायला सांगितलं. जोपर्यंत आपण ह्या गोष्टी स्वीकारत नाही आणि त्यागत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं बौद्ध होत नाही. बौद्ध व्हायचं असेल तर बाबासाहेबांनी आपल्याला सोडायला ज्या गोष्टी सांगितल्या, अंधश्रद्धा सोडायला सांगितली, 33 कोटी देवी देवतांना सोडायला सांगितलं, बरोबर आहे ना, आणि रूढी परंपरा सोडायला सांगितली. जोपर्यंत आपण ते सोडणार नाही तोपर्यंत आपण बौद्ध होणार नाही. आणि जोपर्यंत आपण परत एकदा बौद्ध होण्यासाठी आपण बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा आहेत. तथागत भगवान गौतम बुद्धाचा प्रज्ञाशील करुणेचा मार्ग आहे, समता आहे, एकमेकांमध्ये समता आपण निर्माण केली पाहिजे. खरंच आपण बौद्ध आहोत. बौद्ध होण्यासाठी त्याचे एक ओळख लागते, एक आयडेंटिटी लागते. ती आयडेंटिटी आपण प्राप्त जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं बौद्ध होता येणार नाही. जुनं काही न सोडता आपल्याला बौद्ध होता येणार. आपल्याला बौद्ध व्हायचं असेल तर भगवान